नालासोपारा मतदारसंघात काय चित्र ते बघूयात। बविया इथं जास्त प्रभावी असल्याचं पाहायला मिळतं। बवियाचं पारडं इथे जड आहे आणि त्यामुळेच संभाव्य आमदार कोण आहे चला बघूयात। क्षितिज ठाकूर बवियाचे इथे संभाव्य आमदार असल्याचं पाहायला मिळतंय। बवियाचे क्षितिज ठाकूर विरुद्ध भाजपचे राजन नाईक असा सामना रंगला होता। बरंच रामायण घडलं या मतदारसंघामध्ये। अगदी मतदानाच्या पूर्वसंध्येला आदल्या दिवशी बरंच काही घडल्याचं पाहायला मिळालं होतं। संभाव्य आमदार क्षितिज ठाकूर आहेत, मात्र त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते देखील समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांच्याकडून। मी आज नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण करणार आहे। नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर आहेत। बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षाचे ते आमदार आहेत, कारण की विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीकडनं संदीप पांडे यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। तर शिवसेना भाजप महायुतीकडून राजन नाईक यांना उमेदवारी दिलेली आहे। राजन नाईक हे इकडचे स्थानिक नेते असल्याने त्यांचं देखील एका बाजूला नालासोपाऱ्याच्या काही भागात त्यांचं देखील वजन आहे। मात्र स्थानिक भूमिपुत्र आणि मागच्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांवरती बहुजन विकास आघाडी या जिल्ह्यात तसंच या विधानसभात एक हाती वर्चस्व असलेला पक्ष ठरलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद महेंद्र वानखेडे, साम टीव्ही, नालासोपारा।